आपण मला बोलवले या ठिकाणी, त्याबद्दल आपले मी खूप खूप आभार मानते. आणि मुंबई शहर ग्रंथोत्सव 2026 या स्तुत्य उपक्रमास मी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा देते. आपण म्हणतो ना, वाचाल तर वाचाल, त्यामुळे वाचन हे राहिलं पाहिजे. मी वारंवार बोलते की आपण डिजिटल युगामध्ये आहोत. सगळंच आता आपण मोबाईल वरती घेतो आणि पीपीटी आपण एक नवीन विषय आहेच, पण तो आपण काळाबरोबर चाललं पाहिजे. त्यामुळे आपल्याला धावत्या या जगामध्ये म्हणजे घड्याळाचा काटा जर बघितला तर सकाळ कधी होते संध्याकाळ कधी होते कळतच नाही. मग आपण पटकन कुठली गोष्ट हवी असेल तर ती मोबाईलवर घेतो, अशा पद्धतीने घेऊन आपण ते स्टडी करून पुढे जातो. पण तीही चांगली गोष्ट आहे. पण आपण वाचन जर केलं ना तर ते आपल्या इथे डोक्यामध्ये राहते आणि आपण त्या वाचनाप्रमाणे आणि त्या पद्धतीने आपण पुढच्या कामाला आपण लागतो. म्हणून वाचन संस्कृती ही जपली पाहिजे, टिकली पाहिजे. तर आपण या पद्धतीने प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम घेऊ. जसं आता तुम्ही शुभेच्छा पत्र दिलं, तर हे खूप चांगले उपक्रम आहे. आणि आता मला आवडलं ती म्हणजे तरुण मंडळी, शाळेतली मुलं या ठिकाणी आलेली आहेत आणि या संस्कृती तुम्ही जपवून ठेवताय आणि ते सातत्य पुढे ठेवताय, ही विशेष या ठिकाणी मला फार आवडली. वाचन संस्कृती ही केवळ वैयक्तिक विकासासाठी नव्हे तर समाजाच्या बौद्धिक, सांस्कृतिक आणि उन्नतीसाठी अतिशय महत्वाची आहे. ग्रंथ हे ज्ञान, विचार आणि मूल्यांची समृद्धी, परंपरा जपणारे माध्यम असून अशा ग्रंथोत्सवामुळे वाचनाची गोडी वाढते आणि साहित्याशी आपले नाते जे आहे ते अधिक दृढ होते. आजच्या डिजिटल युगातही पुस्तकाचे महत्व अबाधित आहे. नव्या पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, विचारशक्ती विकसित व्हावी आणि सृजनशीलतेच्या गोष्टीला सर्वात चालना मिळावी, यासाठी अशा उपक्रमाची नितांत आवश्यकता आपल्या सगळ्यांनाच आहे, युवा पिढीला सुद्धा आहे. या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून विविध साहित्यकार, लेखक आणि वाचक यांच्यातील संवाद अधिक समृद्ध होईल असा मला या ठिकाणी विश्वास वाटतोय. मुंबईकरांनी या ग्रंथोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन वाचन संस्कृतीला अधिक बळ द्यावे, ही मी अपेक्षा या उपक्रमाच्या यशस्वी आयोजकांसाठी, सर्व आयोजकांसाठी या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करते. आणि तुम्ही खरंच अगदी यशस्वीरित्या या सगळ्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करताय, म्हणून तुम्हाला सर्वांना मी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता मला कळालं की अनुदान तुमचं राहिलेलं आहे, मला ते वाढीव पाहिजे. तर मला तो प्रस्ताव द्या, मी ते वाढीव करून देण्याची या ठिकाणी हमी देते. तुम्ही प्रस्ताव घेऊन या, कारण का यासाठी माझी मनापासून इच्छा आहे. हे जे तुम्ही टिकवलंय वाचन संस्कृती ही वाढली पाहिजे. आणि म्हणूनच तुम्ही जर जो प्रस्ताव मला आणून दिलाय ज्याच्यामध्ये वाढीव तुम्हाला पाहिजे तर ते करून देण्यासाठी मी तुमच्याशी कटिबद्ध आहे. तर मी नक्कीच हे तुम्हाला करून देणार. आणि तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं, जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी खूप ऋणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.